सो हे गाइस वेलकम बॅक टू माय ब्लॉग। आज आहे बुधवार आणि आता बुधवारचे वाजले सकाळचे 6 आणि आपण निघालो आता बारबी डॅमसाठी। कारण प्लॅन तर झालेला आमचं लोणावळा वगैरे जायचं। आता सुमित तर संध्याकाळी झालेला, मी आहे, सुमित आहे, निवेश आहे, राजू आहे, आम्ही 4 जण चालले। आणि आता मला आता सुट्टी होती मला, म्हणजे सुमित आणि मी आधी सुमित आलेला तर आम्ही बोललो चला झटपट एक प्लॅन काढू। लोणावळ्याचा निघालेला प्लॅन, पण तिथे जाऊन म्हणजे निघायलाच उशीर झाला मला 6 वाजले सकाळी। तर आता बारबी डॅमला चाललो आहे, खूप चांगली जागा आहे, असं एक फिरायला चाललो आहे। जस्ट काही तिकडे असं खास आहे नाही, तर जाऊ, तुम्ही ब्लॉग बघत राहा, पुढे तुम्हाला कळेलच कुठे 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 चाललं आहे। फोटोज वगैरे काढायला जायचं, मेन व्हिडिओज वगैरे, तर त्यासाठी चाललं आहे। एक एन्जॉयमेंट पण, सुमित पण स्पेशली मानपूरवरून आला आहे, आता जाऊ आपण। आम्ही आता अर्ध्या रस्त्यावर पोहोचले, बदलापूरच्या खूप पुढे आलो आम्ही। बहुतेक मालशेट घाटच्या त्या रोडला आम्ही बारबी डॅमच्या। आता इथून अजून 10 किलोमीटर आहे, 10 ते 11 किलोमीटर, खूप जवळची जर्नी, 1-1.5 तासात पोहोचून जाऊ आम्ही। जसे डोळे बघू शकता, काहीतरी खूप थंडी आहे भयंकर, पूर्ण रोडवरती धुकाच आहे, सगळे गारटले आहेत, तुमच्या नादात पडलं असतात आम्ही। राजू आग दिखा तेरा, तेरे आग के चक्कर में मैं, अरे भाई आग, सगळ्यांचे डोळे एकदम असे फिरले सगळे, थंडी खूप थंडी। रस्त्यावरती धुका आहे की धूर उडते काय कळत नाही। बदमाशी चावली, सुमितला बदमाशी चावली कुठे रस्त्यावर, त्यांना माहिती नाही मला पण कुठे चालली, पण एवढं असं धुकं आहे। जवळची जर्नी आहे, बदलापूर काय लागते लांब नाही डोंगरीपासून, एक 35-40 किलोमीटर काहीतरी आहे, तेवढं अंतरात कवर जाऊ पुढे। खूप थंडी आहे, अक्षरशः कुडकुडते चालवताना। सगळ्या समय तर पाठी थांबलेलो चाय प्यायला, चाय वगैरे पिऊन झाले आणि आमचा सनराईज तर इथंच झालं आहे। आज सनराईजच्या हिशोबाने निघालेलो की प्लीज ते तरी भेटेल बघायला, कारण बारबी डॅमवरतून खूप चांगला व्ह्यू आहे। आमची शाळेची ट्रिप वगैरे भरपूर गेले चांदव गावात, तर तो रस्ता तर खूप भारी आहे। आणि ही असते आमची बक्षते वगैरे, पूर्ण बक्षते दिवसभर मी शूट करत नाही, कारण तेवढा टाइम भेटत नाही। आता हे लोक आलेत आता काय बोलते रे, गाडी बिडी नाही आला ना। लोकांना हेल्मेट नाही बसत डिक्कीत, एवढी मेहनत करतात। नाही वगैरे तुमचे कुछ नाही होणार रे तुमच्याकडून, चला हा तर देखने कितने हाथ पर कांप रहे हैं, नहीं लग रहा है। क्या हेलमेट क्यों लेके आए भाई, मजा ठेव ना हे। Continue on Northbound Road for 800 meters.
फायनली पोहोचले बारवी डॅमला. हा समोर आहे बारवी डॅम आणि सगळं बारवी डॅमचे दरवाजे वगैरे आहेत. ही फ्रंट साईड वाटतं बहुतेक, कारण इथून पुढे अजून दाखवते तिथे आम्हाला जायचं आहे. बहुतेक मला वाटतं वरच्या एरिया साईडला असून अपोजिट साईडला याच्या नदी वगैरे जाते. ती नदी तिथून जॉईंट होते ती, तर तिथे कुठेतरी जॉईंट होते. आम्ही येताना बघितलं, म्हणजे तिथे थांबलो नाही आम्ही. तर ह्या साईडला तर एवढं काय आहे नाही, फक्त दरवाजा वगैरे खोलतं तेवढं. पाणी वगैरे पण नाही. ह्या साईडला पण सुकलेलं आहे, त्याच्या पुढच्या साईडला भरपूर पाणी आहे. आता हे लोक थांबलेत, जरा मस्ती वगैरे करतात, फोटो वगैरे काढतात. आणि एक छोटा दोस्त आला आमचं भेटायला आम्हाला. केस बघ तुझे. राजू तेरा फोटो दिखा, अच्छा आहे क्या? खूप जवळचा प्रवास होता. लवकर पोहोचलो आम्ही. 7 वाजलेत नाही, 7-7:30 झाले असतील. खूप लवकर पोहोचलो. सनराईज वगैरे तर काही भेटले नाही. तिथे गेलो असतं तर लवकर भेटलं असतं, पण आता तर भेटलं नाही. इथे पुढे कुठे तर जंगल आहे, त्या जंगलमध्ये जातो आम्ही. आणि ते दुकानं शोधतो सध्या, चाय वगैरे पियायची आम्हाला. आणि यांचे बाई फोटोशूटच संपत नाही, बघणार तर आहे नाही कोण. मी आता थांबलो एक रॅन्डम स्पॉटला. इथे म्हणजे ती जी नदी दाखवली तुम्हाला लांबून, तो ब्रिज होता तिथे समोर, तिथून तुम्हाला दाखवलेली ती इथे नदी इकडे आहे. आणि मला माहिती नाही, हा कॅमेरा दिसतंय, याच्यातून या पाण्यातून असे थंड थंड वाफा निघतात. आणि पाणी खूप बेकार थंड आहे. आणि आमचा छोटू पाण्यात नवीन मित्र आहे, गारटला तो नवीन मित्र आहे आपला, बदमाश चिकू बदमाश आहे. बदमाशी द मित्र. ओय खूप भारी है, मुझे बहुत दिन से रजा में सोच रहे थे ना आने का, लेकिन कुछ लोगों की वजह से आ नहीं पा रहे थे. हाँ, प्लान तो हम लोग का 5 मिनट में होना है. राजू कैसा है, घूमने जाने का? चलना. इधर खड़ा हो रहा है. इसमें बाफ, अरे वो देख कितना बाफ निकल रहा है, मस्त रे. तर अशी काय आहे ही जागा, खूप भारी आहे. प्रेशर पाण्याला फ्लो तर खूप आहे आणि खूप थंड पाणी असं वाटतं तर आहे. आणि हातला मग आहे पाणी थंड आणि त्यातून वाफा वगैरे पण निघतात. थंडीचा सीझन आहे ऑलमोस्ट असलेलंच. आणि आमचा टिकू बदमाशला थंडी लागले, पडला येत आता पाण्यात. तो दिवेशचे एकदम खास फ्रेंड झाले ते लोक. खूप भारी वाटते ही जागा.
आम्ही इथून निघालो आणि इकडे आलो आता संध्याकाळ बसलो आणि इकडे रस वगैरे प्यायला थांबलो इकडे सगळे. तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि तुम्ही सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये ब्लॉग कसा वाटला. जास्ती काय म्हणजे आम्ही प्लॅन नव्हतं केला तर आजच चाललेलं टाइमपास गेलं नव्हता मला तिथे फिरायला त्यामुळे निघालो चटपट. जवळ जाणार चांगली जागा होती. बाय.